नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 27. आपण स्टार्ट केलं तर 22 तारखेला. 23पर्यंत आपण टिकलो 2 दिवस. 24ला आपण टिकलो, पण आपण म्हणजे गलती माझी झाली की मी लालचपोटी सगळा बॅलन्स घालवला. तर आज 27 तारीख म्हणजे 7वा दिवस आपला होता. 7व्या दिवसापर्यंत काय आपण टिकलं ना. 177 आज आपला प्रॉफिट असायला पाहिजे होता आणि आपलं कॅपिटल पाहिजे होतं 1948. पण त्या दिवशी मी जे तुम्हाला दाखवलं त्या दिवशीच मी पहाटे $1900 प्रॉफिट बनवला आणि पुरा अकाउंट उडवून टाकला, झिरो करून टाकला. तर चला ठीक आहे, मला व्हिडिओ छान बनवता येत नव्हत्या आणि म्हणून त्यासाठी मी आज हा ॲमेझॉनवर स्टँड मागवलेला आहे. हा स्टँड, मग हा स्टँड मी नवीन घेतला आहे आणि आज ह्याला मोबाईल जोडून म्हणजे फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेऱ्याने चालू करतो आहे. चला ठीक आहे, बघू पुढं. नमस्कार मित्रांनो, आज खतरो काय खिलाडीमधला आपला 7वा दिवस आहे. 2 दिवस गॅप पडला होता. तो गॅप कशामुळे पडला हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं की मी दुसऱ्या दिवशीपर्यंत मी प्रॉफिट केला आणि तिसऱ्या दिवशी माझी लालच थांबली नसल्यामुळं माझं ग्रीड वाढलं आणि दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच मी कार्यक्रम करून टाकला. म्हणजे तिसऱ्या दिवशीपर्यंत माझं मी कॅपिटल ठेवलेलं नव्हतं. म्हणजे माझ्या $1000 प्लस प्रॉफिट $1000 झालेला. सर्व काही ऑल मी लॉस केला. मी तुमच्यासोबत शेअर केलं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि 2 दिवस मी गॅप सोडला होता की जसं की मी बोललो तुम्हाला, मी आता जमीन विकायला काढलेली आहे आणि त्याच्यात मी कामासाठी होतो आणि काम करत होतो बाबा. जमीन विकायची, तर 1 एकर जमीन मला आहे. त्या जमिनीवरती पण 20 लाख रुपयाचं 10 लाख रुपयाचं कर्ज आहे बँकेचं. मग आता जमीन विकायची तर पहिले बँकेचं कर्ज फेडलं पाहिजे. तर आज व्यवहार केला जमिनीचा. 20 लाख रुपयाला मी जमीन विकली ती आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये पहिले घ्यायचे. बँकेचं पहिलं 10 लाख कर्ज भरायचं, त्यानंतर जमीन त्यांच्या नावावर करायची आणि राहिलेले 10 लाख रुपये ते मला देणार. आणि ते 10 लाख रुपयाचे मी काय करणार तुम्हाला माहितीच असेल. आता काही सांगायची गरज नाही. तर 10 लाख रुपयाचे मी $10,000 खरेदी करणार. ज्या दिवशी आपण $1000 डिपॉझिट करणार होतो त्या दिवशी आपण $900 डिपॉझिट केले. आता काय करणार, जमीन विकली, लास्ट पर्याय. पूर्ण परिवार रस्त्यावर आला मित्रांनो. माझं शेअर करण्याचं एवढंच कारण आहे की बाबा ह्यात जर सेक्टर मी सक्सेस झालो तर माझ्यासोबत तुम्ही पण सक्सेस व्हाल ट्रेडिंग केलं तर. आणि जर मी जर फेल गेलो तर माझा अनुभव ऐकून फक्त एखाद्यानं जर एखाद्या व्यक्तीला माझा अनुभव ऐकून जरी बाबा फरक पडला किंवा बाबा त्यांना यातून सुधारला तरी बाबा मी जेवढं केलं तेवढं म्हणजे नुकसान केले त्याचं मला काही वाटणार नाही. किंवा एक मला समाधान वाटेल बाबा माझ्या व्हिडिओ बघून जर एखादी व्यक्ती जरी सुधारली तरी काय, मग तो प्रॉफिट असो किंवा लॉस, दोन्ही बाजून मी तो विचार करतो. तर अजून मी हारलेलो नाही, अजून आहे तुमच्यासोबत. कसं आहे, आपल्याच लोकांनी खूप मदत पण केली, काहीच आपल्या लोकांनी हाणून पण पाडलं, भरपूर काय असतं सगळं. पण विकास वारडे असा एक जिद्दीवान माणूस होता पहिल्यापासून. ज्या क्षेत्रात उतरल त्यातला तो किडा बनणार. किडा म्हणजे काय बाबा, त्यातला माहीर बनणार. आणि ज्या दिवशी तो हारल त्या दिवशी सगळं सोडून देणार. मग आतापर्यंत जर एवढं माझं जीवन ट्रेडिंगमुळं जर लॉसला आलं, सगळं जर झालं असं 1.5 कोटी प्लस मी मायनस गेलो, काय अडचण नाही, बघू लास्टचे 10 लाख रुपये घालवून. पण आता हे जातील किंवा नाही जातील आपल्या हातात नाही. फक्त मला काय कंट्रोल करायचं आहे, माझं लालच, माझं ग्रीड आहे, ते कंट्रोल होते का बघू आपण. आणि ते आता ठरले, जमिनीचा व्यवहार सोमवारी किंवा मंगळवारी कागदाला जायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10 लाख देतील, ते बँकेचं सोडवून आपण करू. जास्तीत जास्त मी तुम्हाला 5 तारखेचा वादा करतो. 5 तारखेपासून नव्यानं आपली ट्रेडिंग स्टार्ट होईल आणि नव्यानं ट्रेडिंग स्टार्ट होईल त्यावेळेला टोटली माझे $10,000 डिपॉझिट असतील. ज्या दिवशी माझे टोटली $10,000 डिपॉझिट असतील त्या दिवसापासून आपण परत हा चार्ट बदलू, जो ब्लॅकबोर्डवरती म्हणजे लिहिलेला आहे व्हाईटबोर्डवरती, तो बदलू आपण आणि तिथून सुरुवात करून नव्याने. जीवनात कधी हारायचं नाही, कधी दुःख वाटून घ्यायचं नाही आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही. हे मला जीवनात खूप शिकायला भेटलं. आणि मला अजूनसुद्धा मला असं वाटत नाही की बाबा आपलं काही सगळं संपलं आहे, आपण हारलो आहे, काही नाही. जमीन विकली म्हणजे काय संपलं का सगळं? अरे आपलं जीवन आहे किती दिवसाचं? अरे 50 वर्ष 70 वर्ष ते बी भगवंताने दिलेलं. मग आपला उद्देश काय जीवनाचा आलेला तो एक वेगळाच आहे. आणि हे जीवन जगत असताना हे स्ट्रगल एक वेगळंच आहे.
स्ट्रगल मोठी गोष्ट नाही, भगवंत आपल्या साथ जर असेल तर आपल्याला काही करू शकतो. ह्याचे अनुभव मला भरपूर आलेले आहेत. तर चला, फक्त आता मला एकच करायचं आहे की जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर तुमच्यासमोर मी पाहिजे तर मी एक बॅग पण आणलेली दाखवू शकतो तुम्हाला. कशासाठी? पैसे भरण्यासाठी. कोणते पैसे भरण्यासाठी? लोकांचं कर्ज द्यायचं यासाठी मी भरण्यासाठी आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, बरं झालं माझ्या लक्षामध्ये आलं, कधी लक्षात येत नाही. ते इथंच होईल, याच्यामध्ये मला दिसत नाही, खाली काय माहीत नाही, पण ती बॅग आहे माझ्याकडे. सध्या बॅग ही मोकळी आहे आणि तुम्हाला ओपन करून दाखवतो. त्याचं पासवर्ड काय माहीत नाही, पण बॅग उलटी धरल्या तर सरळ जातो, काय अडचण नाही. दिसते का नाही माहीत नाही मला, पण थोडंसं मी हे करतो, थोडं मी पाठी करतो, म्हणजे जर दिसत नसेल तर क्लिअर होईल सगळं. बरोबर ना? पासवर्ड टाकावं, तुम्हाला पासवर्ड दिसला तरी काय अडचण नाही, काय माझी बॅग तुम्ही घेऊन नाही जाऊ शकणार. बरोबर ना? एवढा विश्वास कोणाला आहे का? हा विश्वास रोनाल्डोला होता, त्याचं नाव घ्यायच्या अगोदर, आणि मला हा विश्वास आहे पैसे याच्या अगोदर मी बॅग पैशाने भरणार. चला ठीक आहे, ओपन करतो. ह्या बॅगमध्ये माझ्या अंदाजे कमीत कमी 20-25 लाख रुपये बसते. बॅग मी ह्याच्यासाठी आणली होती की मला माझ्या बायकोच्या माहेरचं म्हणजे माझ्या सासऱ्याचं दिलं मला 20 लाख रुपये आहे, ते द्यायचं, त्या बॅगमध्ये पैसे घालायचे आणि ते द्यायचे, ह्यासाठी मी बॅग आणलेली. पण सध्या माझ्याकडे काय पैसे नव्हते, जे होते ते सगळे तिकडे उडवले. आधीमध्ये ती मुलं दवाखान्यामध्ये पडली माझी, त्यांना मी ते खर्च केले. माझ्याकडे फक्त आता हे आहेत बघा, हे धीरम आहेत, दुबईचे धीरम आहेत. आपण धीरमच आहे, किती धीरम आहे आता बघा तुम्ही, हा 20 धीरम आहे, 22-22.5 रुपयाला एक धीरम आहे. आणि हा मेन डॉलर आपली खेळायला अमेरिकन, हा मेन डॉलर अमेरिकन, हा $100. म्हणजे जर आज आपण $100 जर खरेदी करायला गेलं तर आपल्याला किती पैसे लागतात? 95 रुपये लागतात. आणि काय केलं तर 90 रुपयाने भेटतं, म्हणजे 4-5 रुपयाचा डिफरन्स किंवा कमिशनमध्ये लोक घेतात. आणि ते गरजेचं प्रत्येकाला प्रॉफिट पाहिजे. तर ठीक आहे, मी शेअर केलं तुमच्यासाठी. का? मी पहिल्यापासून बोललो की मी जे करेल ते सगळं रिअल करेल. आणि माझ्यामुळं मी जर प्रॉफिटमध्ये गेलो तर एखादा मुलगा माझ्यासोबत जर जुडला तर तो पण प्रॉफिटला गेलाच पाहिजे. आणि जर मी लॉस झाला तर माझा अनुभव ऐकून त्यानं तिथंच थांबलं पाहिजे की अरे यार, त्याने एवढं सगळं घालवलं, जिंदगी बरबाद केली सगळं झालं, आपण यातून उतरायला पण नको. हा माझा उद्देश आहे, बाकी दुसरं काही नाही. तर ठीक आहे, पाहू. लास्टचे 10 लाख रुपये आपण ट्राय करू. ही सुटकेस तुमच्यासमोर आहे, आता बंद करतो सध्या. आणि ज्या दिवशी ह्या सुटकेसमध्ये मी 25 लाख रुपये घेऊन माझ्या सासऱ्यावरच्या घरी, सासूच्या घरी जाईल, त्यावेळी ही सुटकेसची मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करेन. नक्कीच मला आत्मविश्वास आहे. एखादं काम करण्याबद्दल मित्रांनो प्रत्येकाला विश्वास असतो, आपण बाबा हे करू शकतो का नाही. आपण आडतो कुठं, आपली चूक आपल्या लक्षात येत असते. पण चला, काही बॅडलक आपलं असेल किंवा कोणीतरी बोललं म्हणून वेळेच्या अगोदर कधी मिळत नाही. हिंदीमध्ये ती म्हण आहे, मला आता आठवत नाही, पण आठवू शकतो. ना किसी को समय से पहले ना किसी को मिला है, ना समय से पहले ना किसी को मिला है, ना समय से, अरे यार चला जाऊ द्या, काय अडचण नाही, अडकळलं. पण तुमच्या लक्षात आलं असं मला काय बोलायचं आहे. माझ्या भावना तुम्ही जाणून घेतल्या म्हणजे बस. आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचून हेच महत्त्वाचं आहे ह्या व्हिडिओचा उद्देश. मला असं काही नाही की मी यूट्यूब चॅनल केला मी पैसे कमवणार आहे किंवा काही नाही. आपल्याला पैसा खूप कमवता आला, तो टिकवता आला नाही, हेच ह्याच्या माध्यमातून तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर चला ठीक आहे, व्यवहार झालेला आहे. 5 तारखेपर्यंत माझ्याकडे 20 लाख येतील. 10 लाख बँकेत मी कर्ज फेडेल आणि 10 लाखाचे $10,000 मी खरेदी करेल. तुमच्यासोबतच डिपॉझिट करेल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कसं मला डिपॉझिट दाखवलं तसं. आणि तिथून मी परत मग आपलं ठरलेलं हे आहे, म्हणजे जे टार्गेट आहे किंवा नियम आहेत, नियमानं तोडायचं नाही. नियमानं तोडलं का विषय सांगा. आपलं 10% म्हणजे 10%, बाबा 10 लाख रुपये 10% म्हणजे $1,000 होता. आणि $1,000 इंडियन रुपीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला 90,000 रुपये. 90,000 रुपये जर पर डे आपण कमवून जर असमाधानी असेल तर मग आपल्यासारखा एक तर पागल नाही किंवा आपल्याला पैशाची किंमत नाही, हे आपण समजू शकतो. चला ठीक आहे, भेटू आता. ज्या दिवशी कागदाला जाईल त्या दिवशी मी एखादा व्हिडिओ केला तर ठीक आहे. पैसे जर आणले तर याच बॅगेमध्ये घेऊन येईल. आणि जर त्यांनी ऑनलाईन मारले तर पण तुम्हाला तो पण मी स्क्रीनशॉट दाखवेन किंवा काही दाखवेन. चला ठीक आहे, जास्त व्हिडिओ लांब बनवत नाही, जास्त तुमचा वेळ घेत नाही.
ते स्टँड दाखवलं फक्त तेवढं. का तर मला त्या दिवशी ते मोबाईल धरताना हात माझा असं थोडासा हलणार ना यार, शेवटी मी पण माणूस आहे यार. मग तो थोडासा हात हलवत होता म्हणताना मग स्टँड मागवलं. म्हणतो चला आपले कोणी एकाही जरी माणसाने व्हिडिओ बघितली आणि तो त्याला त्याच्यातून तो जर त्यात इंटरेस्ट असेल तर तो जर सुधारला तर आपली लाईफ चेंज होईल. का बाबा, आपण ज्याचा माझा जो उद्देश होता तो उद्देश सफल झाला मी समजेल. तर ठीक आहे, पाहूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओके, गुड लक, बाय. आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ठरल्याप्रमाणे आता तो माझा व्हिडिओ पहिला होता ठरलेला 30 दिवसाचा 36 दिवसाचा, तो तर फेल गेलेला आहे. पाहूया आता $10,000 आल्यानंतर आपण काय कार्यक्रम करणार हे तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. मी जे शेअर केली ती तुमच्यासोबत करेन, त्या दिवशी ठरवू आपण. पण नक्की मी तुम्हाला गिव्हअवे देईल. जो माझी व्हिडिओला लाईक करते, कमेंट करते, काय करते, भले एक असू द्या माणूस, बस आपल्याला काय करायचं आहे. चला ठीक आहे, ओके, बाय, टेक केअर. मित्रांनो, विसरू नका 29/5/2026 आपल्याला 1.25 कोटी रुपयाची रेंज रोवर स्पोर्ट गाडी आणायची आहे आणि ती नक्की येणार 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 हा माझा विश्वास आहे. पाहूयात तरी पण लाईव्ह म्हणजे कसं आपण जे काही करतो ते जर सत्यात उतरतं आहे का नाही उतरत आहे. आणि आपण बुक कधी करायची, आता त्या दिवशी आपली 36 दिवसानंतर बुक करायची ते ठरलं होतं. पण आता जरा 36 दिवसाच्या अगोदर बुक करू शकतो. का माहीत आहे का, त्या दिवशी कॅपिटल आपल्याकडे 1,000 होतं आणि आज आपल्याकडं म्हणजे 5 तारखेच्या आसपास आपल्याला येईल कॅपिटल 10,000 रुपये. 10,000 रुपये नाही, $10,000. $10,000 त्या $10,000वरती 10% तुम्ही समजा पर डे 1 लाख रुपये होते. आणि 30 दिवसामध्ये आपण 30 लाख तिथं कमवेल. पण जर हा जर माझा चार्टमध्ये हा जर नाही म्हणणार, ह्या चार्टमध्ये मी पहिलं काय करेन, पहिली महत्त्वाची तुम्हाला सांगतो. मी आता प्रिकॉशन काय घेणार माहिती आहे, $10,000चे पहिले $10,000 वडिलांना परत देईल जिंदगीचे, म्हणजे $10,000 परत देईन 10 दिवसानंतर. आणि 10व्या दिवसापासून आपला $10,000 कार्यक्रम चालू करू. तर ठीक आहे, ओके, टेक केअर, बाय. महत्त्वाचं म्हणजे हारणं स्वभावात नसलं पाहिजे. मेलो तरी चालेल पण हारणं अजिबात नाही. जिंकणार आणि जिंकण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ आहे. स्वामींनी पहिलं सांगितलं, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला ठीक आहे, बघू म्हणण्यापेक्षा आपण जिंकू आणि जिंकूनच सगळं दाखवू. कारण इतकं मित्रांनो मी सोचले ना, त्रास असू देत, काही असू देत, तरी पण मला दुःख जाणवत नाही. ह्याचा अर्थ माझ्या पाठीशी कोणीतरी आहे. आणि एक ती पॉझिटिव्ह शक्ती अशी आहे की तो सृष्टीचा क्रिएटर, त्याच्यावर मला नितांत विश्वास. जेवढा माझ्यावर विश्वास नाही ना तेवढा त्याच्यावर विश्वास आहे. चला ठीक आहे, बाय.